नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना आता शुक्रवारपासून सुरू झालेला आहे. तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज शिवलिंगांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने विधिवत व्यवस्थित नियमाने पूजा कशी करायची आणि यानंतर दर सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करतो. तर शिवामूठ कशी अर्पण करायची, कोणी अर्पण करायची, किती वेळा अर्पण करायची, शिवामूठ व्रताचे काय लाभ आहेत आणि दर श्रावणी सोमवारी ते का केलं पाहिजे आणि यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्र स्थापित कसं करायचं आणि रुद्रयंत्रावर आणि शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा, म्हणजेच मुळातच थोडक्यामध्ये श्रावणामध्ये आपल्याला कुठली सेवा झाली पाहिजे, अभिषेक वगैरे कसा करायचा, दर सोमवारी पूजा कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. बघा, कर्जबाजारी असाल, व्यसनमुक्ती घरातल्या कुठल्याही व्यक्तीची करायची असेल आणि त्यानंतर पितृदोष लागलेला आहे, घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचणी असतील तर दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये तरी कमीत कमी महादेवांची सेवा ही आपल्याला करायची आहे. शिवलिंगावर अभिषेक हा करायचा आहे. बघा, शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही मातीचे म्हणजे पार्थिव शिवलिंग किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता किंवा या श्रावण सोमवारी नवीन शिवलिंगाची स्थापना देखील करू शकता. शिवलिंग देवघरामध्ये असलंच पाहिजे. जसं गणपती बाप्पा आपल्या देवघरात असतात तसं शिवलिंग हे देवघरामध्ये असलंच पाहिजे आणि ते स्थापित करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे रुद्रयंत्र आहे, रुद्रयंत्र आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला जमले तर नक्की स्थापित करा. जवळपास तुम्हाला ते कोठेही मिळून जाईल. बघा, रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ प्यालात तर घरामध्ये आजारपण, त्यानंतर कुठल्याही प्रकारची बाधा करणे, घरातले लोक व्यसनी असतील, तापट असतील, मुलं मुली हट्टी असतील, तसेच आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल त्याला कसले व्यसन असेल, बाहेरचा काही नाद असेल तरी सुद्धा रुद्रयंत्रावरचं जे तीर्थ आहे ते अभिषेक करून जर तुम्ही ते तीर्थ त्यांना प्यायला दिलं तर घरातल्या सगळ्यात मोठ्या ज्या अडीअडचणी, दुःख आहे तर त्या दूर होतील. तर त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्राभिषेकाची सेवा ही झालीच पाहिजे. आता तुम्ही श्रावणामध्ये दररोज पूजा करू शकता, तर रोज वेळ मिळाला तर अतिशय उत्तम, जर नाही मिळाला तर तुम्ही फक्त श्रावणी सोमवारी सुद्धा या सेवा करू शकता. आता या ज्या सेवा आहेत त्या सांगते, तुम्ही फक्त सोमवारी किंवा दररोज करा तरी सुद्धा चालेल, पण आपल्यातले जर तुम्हाला प्रॉब्लेम संपवायचे असतील तर श्रावणामध्ये ही छोटी मोठी सेवा ही झालीच पाहिजे. आता सोमवारची जी पूजा आहे तर ती तुम्ही एक तर संध्याकाळी करा. प्रदोष काळात महादेवांची पूजा केलेली अतिशय चांगली असते. तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी किंवा 1 तास नंतर, म्हणजे जवळपास तुम्ही समजा 6, 6:30, 7:30, फार तर फार 8 वाजेपर्यंत, नाही वेळ संध्याकाळी, तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा. अगदी तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली, कारण महादेवांची पूजा सेवा जी आहे तर ती संध्याकाळी केलेली जास्त इफेक्टिव्ह असते, त्याचा लाभ देखील जास्त मिळत असतो आणि त्यामुळे महादेवांची सेवा ही श्रावणामध्ये आपल्याला आवर्जून ही करायचीच आहे. प्रथम आपल्याला रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर करू शकता. जर रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही महादेवांच्या पिंडीवर देखील रुद्राभिषेक करू शकता. बघा, आता अभिषेक करताना तुम्ही रुद्रयंत्र किंवा महादेवांची जी शिवलिंग आहे दोघांवर एकाच वेळी सुद्धा अभिषेक करता येतो. आता जेव्हा पहिल्या श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करत असता, बऱ्याच ठिकाणी शिवमुठीचं व्रत सुद्धा केलं जातं, तर ते 3 ते 5 वर्षाचं असतं आणि काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या सोमवारी सुद्धा संकल्प करायचा असतो. भगवान शंकरांच्या आधी संकल्प करायचा असतो की बाबा, मी हे श्रावण महिन्यातले 4 सोमवार तुमचे उपवास धरणार आहे, तुमची सेवा करणार आहे. तुमच्या ज्या काही मनातल्या अडीअडचणी आहेत ते तुम्ही त्यांना सांगून तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही करू शकता. आता प्रथम तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये शिवपिंड किंवा रुद्रयंत्र ठेवून जे काही आपण सेवा करणार आहे, मग त्यावेळेस जी गळती आहे ती महादेवांच्या पिंडीवर ठेवायची आणि मग वरून गळतीमध्ये पाणी टाकून ते शिवलिंगावर ते पाणी पडत राहील आणि मग आपण यूट्यूबवर लावायचं आहे. स्तोत्र मंत्र जी काही सेवा सांगते किंवा तुम्हाला तोंडपाठ असेल करायची तर ती नित्यसेवेच्या पुस्तकात सगळं आहे, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता, पण यूट्यूबवर लावा. आता सेवा कुठली करायची आहे बघा. प्रथम आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर किंवा रुद्र यंत्रावर अभिषेक कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. कुठली पण पूजा करताना आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तर आता जे आपलं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा तुम्ही रुद्रयंत्रावर करणार असाल
तर ते रुद्रयंत्र किंवा शिवलिंग आपल्याला ताम्हाणामध्ये ठेवायचं आहे. आता त्यानंतर गळती आहे, गळतीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि हे अभिषेक पात्र किंवा ज्याला गळती याच्यात तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही पाणी टाकता तर त्यावेळेस शिवलिंग बरोबर ॲडजस्ट करा आणि शिवलिंगाचं जे मुख आहे, जो निमुळता भाग आहे, तर ते शिवलिंगाचं मुख असतं, तर ते शिवलिंगाचं मुख हे उत्तरेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचं. कारण उत्तरेकडे ठेवून जर तुम्ही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा होतो. नंतर त्या गळतीतून थेंब थेंब पाणी पडायला लागतं आणि मग ते ताम्हाणामध्ये साचत जातं आणि नंतर तुम्ही रुद्राभिषेकाला सुरुवात करू शकता. ते कोणते मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टप्प्याटप्प्याने देत आहे आणि तुम्ही यूट्यूबवर लावून सुद्धा समोर बसून हात जोडून फक्त बसू शकता. जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमच्याने ते पाणी शिवलिंगावर घालू शकता आणि हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाऊण तास लागू शकतो. आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुढची शिवमुठीची सेवा करायची आहे. ते रुद्राभिषेकाचं पाणी तुम्ही बाजूला काढून घ्या आणि ते पाणी तुम्ही घरातल्या सर्वांना देऊ शकता. तसेच एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा अडचणीच्या वेळी ते पाणी तुम्ही परत पिण्यासाठी देखील वापरू शकता. कारण पाणी कधी खराब होत नाही आणि जर नसेल ठेवायचं तर तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. त्यानंतर शिवपिंड परत ताम्हाणात ठेवावी. नंतर तुम्ही 11 वेळेस तुम्हाला पाण्याने, त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही चमच्याने 11 वेळेस पाण्याने करा. त्यानंतर 11 वेळेस तुम्ही पंचामृत, पंचामृतामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप या 5 गोष्टी घ्यायच्या आहेत. पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. परत 11 वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ही सेवा तुम्हाला गळती बाजूला ठेवून सेवा करायची आहे. आता अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची. आता ही सेवा म्हणजेच अभिषेक. हा अभिषेक तुम्ही सुरुवातीला किंवा डिस्क्रिप्शनमधील गळतीची जी सेवा आहे रुद्राभिषेक झाल्यावर देखील ही तुम्ही करू शकता. आता हे जे शिवलिंग आहे तर हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. एका पाटावर वस्त्र अंथरून पाटाच्या खाली छान अशी रांगोळी काढावी. नंतर एक ताम्हण घ्या, ते पाटावर ठेवून त्या ताम्हणात ते पुसलेले शिवलिंग ठेवा. महादेवांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालूनच पूजा करायची आहे. शिवलिंग ताम्हणामध्ये ठेवून खाली तांदूळ ठेवायचे. आता शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचा. तर हे भस्म आहे तर तो 3 बोटे जे आहेत मधली, तर 3 बोटे भस्मामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे लावायचे आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेशांचं हे प्रतीक असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला छान महादेवाच्या पिंडीला डार्क असा भस्म लावायचा आहे. त्यानंतर लाल चंदन आणि पिवळं चंदन जिथे देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जाईल. आपण शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नाही. तर हे जे लाल चंदन आहे ते थोडं ओलं करायचं. त्यानंतर हे पिवळं चंदन सुद्धा थोडंसं ओलं करून तुम्हाला त्यांना महादेवांच्या पिंडीला अर्पण करायचं आहे. आता महादेवांच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आता त्यामध्ये कापसाचं पांढरं वस्त्र आहे, तर पांढरं वस्त्र आपण महादेवांना अर्पण करा. त्यानंतर महादेवाच्या पिंडींना त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या बेलपान, त्यानंतर बेलाचं फळ आहे, त्यानंतर धोत्र्याचं फळ आहे, फूल आहे, रुईची फुले, गोकर्णीची फुले, हे सगळे महादेवांना प्रिय आहेत. त्यानंतर पांढरी फुलं, कण्हेरीची फुलं, त्यानंतर शमीचं पान आहे, तसेच आघाड्याचं पान आहे. तर यापैकी ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या सगळ्या अर्पण करायच्या आहेत. बेलपान जे आहे ते आपल्याला 3 पानांचंच घ्यायचं आहे. ते व्यवस्थित असावं, ते तुटलेलं फाटलेलं नको आणि खालचा जो देठ असतो तो थोडासा काढून टाकायचा आहे आणि पालतं बेलपान आपल्याला अर्पण करायचं असतं. त्यानंतर पांढरे फूल अर्पण करा. सगळी फुलं जी असतील ते अर्पण करा. रुद्राक्षाची माळ, महादेवांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे, त्यामुळे रुद्राक्षाची माळ असेल तर ती देखील अर्पण करा. बघा, ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या पूजेमध्ये ठेवा. महादेवांना तुमची पूजेपेक्षा तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जास्त महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. महादेवांना आपल्याला फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून एक फळ देखील अर्पण करू शकता. तर पाण्याचा भरीव चौकोन काढा, त्यावर हे फळ ठेवा. फळाभोवती पाणी फिरवायचं किंवा तुम्ही साधं दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. आता आपल्याला शिवामूठ अर्पण करायची. शिवामुठीचं जे व्रत आणि पूजन करतात श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना सगळ्या प्रकारचं सुख मिळतं. त्याच्या आयुष्यातल्या अडीअडचणी ह्या दूर होतात. त्यानंतर शिवामुठीचं व्रत हे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं. त्यासाठी असं काही नाही की याने नाही करायचं किंवा त्याने नाही करायचं. तर आता पहिल्या सोमवारी जे आहे तांदळाची शिवामूठ ती अर्पण करतो. दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवामूठ अर्पण करतो. तिसऱ्या सोमवारी आपण मूग जे आहे हिरवे मूग याची शिवामूठ आहे ते अर्पण करतो.
चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. आता समजा पहिल्या सोमवारी तांदळाचे शिवामूठ आहे, तर आपल्याला तांदूळ या ठिकाणी घ्यायचे उजव्या हातामध्ये, त्याच्यावर किंचितसं पाणी आपल्याला टाकायचं. धान्य घेताना हे नेहमी मुठभर धान्य घ्या, यासाठी कंजूसपणा करू नका. तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अशी शिवामूठ सुद्धा अर्पण करू शकता. आणि त्यानंतर शिवामूठ जी आहे तर तुम्हाला ती मूठ आहे ती बंद करायची आणि 3 वेळेस आपल्याला हातामध्ये तांदूळ घेऊन 3दा अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण करताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा. असं तुम्हाला 3दा शिवामूठ अर्पण करून 3दा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दर सोमवारी ही जी शिवामूठ आहे त्या दिवशी ती तुम्हाला अर्पण करायची आणि महादेवांची आरती म्हणायची आहे. फार काही तुम्हाला जमलं नाही तर ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे सगळं करताना आणि महादेवांची शेवटी आरती म्हणायची. यूट्यूबला तुम्ही सगळं काही मिळेल आणि नित्याचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा ही सगळं काही मिळेल. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, शिवस्तुती म्हणू शकता, भरपूर अशा गोष्टी आहे. नाही काही जमलं तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा. पण दर सोमवारी एक तरी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी अशी शिवमूठ तुम्हाला अर्पण करायचीच आहे. तर बघा, शिवलिंगावर तुम्ही जे काही अभिषेक कराल तर ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे. हट्टी तापट लोकांना ते द्यायचं आहे की जेणेकरून त्यांच्या वागण्यामध्ये खरंच तुम्हाला बदल दिसून येईल. आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण करू शकता. शक्यतो संध्याकाळी केलेली अतिशय उत्तम असते. शिवमूठ जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता. बघा, तुम्ही नवीन शिवपिंड किंवा रुद्रयंत्र आणले असेल तर तुम्ही जसा अभिषेक शिवपिंडीवर केला अगदी तसाच तुम्हाला अभिषेक हा यूट्यूबला लावून त्याच्यावर गळती ठेवून अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंग जे आहे किंवा रुद्रयंत्र जे आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये हे स्थापित करायचं आहे. अशा प्रकारे देवघरामध्ये आपण रुद्रयंत्राची स्थापना या दिवशी करू शकतो. बघा, फार काय नाहीये, अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे. सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाचा किंवा रुद्र यंत्राचा तुम्हाला पहिला अभिषेक करायचा आहे दुधाने, पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने. आणि त्यानंतर शिवलिंग जे आहे ते ताम्हाणामध्ये ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी अर्पण करून शिवलिंग संपूर्ण सोमवार तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी पाणी फुले निर्माल्यामध्ये टाकावी आणि शिवपिंड देव्हाऱ्यात ठेवावे. आता बेलपान अर्पण करत असताना अगदी ज्यांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना येणार नाही त्यांनी काय करावं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. बेलपान नेहमी पालतच अर्पण करावं. जर या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांना बेलपान अर्पण करायचं तसेच तुम्ही ओम नमः शिवाय, ओम हेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिनी नमः, ओम शेखराय नमः, ओम वामदेवाय नमः या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना शिव अष्टोत्तर शिवांची 108 नावे नामावली म्हणून तुम्ही जे काही बेलपान आहे ते अर्पण करू शकता. आणि ज्यांना रुद्राभिषेक करायचा नसेल त्यांनी आपला पंचामृताचा अभिषेक करूनही पूजा केली तरी देखील चालू शकतं. श्रावण सोमवार सोडायला कारलं खायचं असतं. काही ठिकाणी मेथीची भाजी, मुळा, काही ठिकाणी वरण भातावर उपवास सोडला जातो. जे तुमच्याकडे केलं जातं ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. पण दही भाताचा नैवेद्य दाखवा. भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवल्यावर तो जो काही दही भाताचा नैवेद्य तो फक्त भात आणि दही, साखर वगैरे टाकू नका. दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना संध्याकाळी दाखवावा आणि तो नंतर सगळ्यांनी थोडा थोडा ग्रहण करावा आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. पण उपवास सोडण्याच्या आधी तुम्ही दही भात खाणं आवर्जून महत्त्वाचं आहे. नंतर मग वरण भात, भाजी, चपाती जी काय असेल ती तुम्ही नैवेद्य तुम्ही खाऊ शकता. पण आधी दही भातावरच उपवास सोडला पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. सोमवारी रुद्राभिषेक करायचं खरंच खूप फायदे आहेत. घरामध्ये कुठलीही मोठ्यात मोठी अडचण असेल तर नक्की करा. सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करा. दर सोमवारी करा, हरकत नाही. आपल्याला वर्षभर समजा वेळ मिळत नाही पण श्रावण सोमवार अतिशय पवित्र महिना आहे. तर या महिन्यामध्ये महादेवांचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्यामुळे महादेवांनी आपल्या सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण करावं यासाठी आपल्याला अशा प्रकारे रुद्राभिषेक दर सोमवारी करायचा आहे. महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे.
तर महादेवांचा सेवेचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.